मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेनं युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। नाले सफाई, धोकादायक इमारती, स्थलांतरित व्यवस्था, औषध आणि टँकर यांचा साठा अशा सर्व बाबतीत संपूर्ण सज्जता ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कोल्हापूर शहरात मान्सून 2025 दरम्यान संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती घेतली। या बैठकीत प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उपशहर अभियंते, सहाय्यक आयुक्त यांना नाले आणि चॅनलची सफाई पूर्ण झाली आहे का याची प्रत्यक्ष खात्री करण्याचे आदेश देण्यात आलेत। ओढ्यातील गाळ किती आणि कुठे टाकण्यात आला याचीही व्हिजिट करून तपासणी करण्यास सांगण्यात आले। धोकादायक इमारतींना नोटीस देऊन स्ट्रक्चरल ऑडिट किती इमारतींचे झाले आणि किती दुरुस्त केल्या याचा अहवाल पुढील बैठकीत द्यावा असंही स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। पूरप्रवण भागांमधील नागरिकांचं स्थलांतर होणार असलेल्या ठिकाणी आधीच सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात। झाडे आणि विजेचे खांब हे धोका निर्माण करण्याआधीच हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयानं पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले। पूर परिस्थितीत लागणारे औषध, टँकर आणि इतर साहित्य यासाठी पावसाळ्यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण करावी अशाही सूचना प्रशासकांनी केल्या। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, नगर रचना सहसंचालक विनय झगडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।